जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. 3 जून रोजी APS इंडियाची एक अपडेट आली आहे. ज्यांना APS माहिती नाही त्यांच्यासाठी APS ही जर्मन एम्बॅसीची एक ब्रँच आहे. APSचे काम असते कोणत्याही स्टुडंटचे एज्युकेशन जर चायना, व्हिएतनाम किंवा इंडियामध्ये झाले असेल तर त्यांचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स चेक करणे आणि जर डॉक्युमेंट्स जेन्युइन असतील तर APS सर्टिफिकेट इश्यू करणे. पुढे APS सर्टिफिकेट घेऊन स्टुडंटने व्हिसा अप्लाय करायचा असतो. नवीन अपडेट प्रमाणे एनाबिन वेबसाईटवर ज्या युनिव्हर्सिटीचे स्टेटस H+ नाही त्यांना APS सर्टिफिकेट दिले जाणार नाही. इन शॉर्ट, अशा युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलेले क्वालिफिकेशन जर्मनीमध्ये हायर एज्युकेशन घेण्यासाठी मान्य असणार नाही. H+- किंवा H- स्टेटस असलेल्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या स्टुडंट्सला ज्यांना ऑलरेडी APS सर्टिफिकेट मिळाले आहे आणि अजून जर्मनीत स्टडीसाठी गेलेले नाहीत त्यांचा काही प्रश्न नाही. त्यांच्याकडे वेळ आहे विचार करण्यासाठी. पण जे आधीच जर्मनीमध्ये शिक्षण घेत आहेत किंवा लवकरच शिक्षण पूर्ण करतील त्यांना कदाचित भविष्यात जॉब सर्च करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण जर्मन एम्प्लॉयर सुद्धा इंटरनॅशनल कॅन्डिडेट्सचे क्वालिफिकेशन चेक करण्यासाठी एनाबिन वेबसाईटचा वापर करतात. तर ही होती APS इंडियाच्या नवीन आलेल्या अपडेटची थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू.